नमस्कार, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये येण्याची शक्यता आहे। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत। आता लाडक्या बहिणींना एकच प्रतीक्षा आहे की फेब्रुवारी महिना आता संपत आलेला आहे। मग आता फेब्रुवारी महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा जो पेंडिंग हप्ता आहे तर तो आमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार, किती रुपयांचा होणार, याचबरोबर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आता 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपयाची तरतूद राज्य सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केली आहे का, आणि केली असेल तर कोणत्या तारखेपासून होणार, वाढीव निधी कधीपासून मिळणार, कोणत्या महिला पात्र कोणत्या महिला अपात्र, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, नवीन व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम आपण जर सांगायला गेलं तर जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। एकूण महाराष्ट्र राज्यातल्या 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा झालेला आहे। याचबरोबर 1,90,00,000 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत इथून पुढे पात्र राहणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीसाठी दुसरी अशी अपडेट आहे की जवळपास 30 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेल्या आहेत। आता अपात्रतेची कारण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की काही बोगस लाभार्थी आहेत, याचबरोबर काही एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र केलेलं आहे। एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतात असं सरकारचं म्हणणं आहे। याचबरोबर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयाऐवजी आता महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत। आता हे 2100 रुपये कधी मिळणार हे तुम्हाला सांगतो मित्रांनो। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 6वा दिवस आहे आणि जे काही राज्याचा अर्थसंकल्प जे बजेट जाहीर होणार आहे तर ते 6 मार्च रोजी बजेट जाहीर होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बजेट जाहीर करणार आहेत आणि 6 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे आता महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये येण्याची शक्यता आहे। आता हा 2100 रुपयाचा महिना मार्च महिन्यापासून येऊ शकतो, पण महिलांना अद्यापही फेब्रुवारी महिन्याचा जो काही पेंडिंग हप्ता पडलेला आहे, फेब्रुवारी महिन्याचा जो काही पेंडिंग हप्ता आहे तर तो आलेला नाही। मग आता फेब्रुवारी महिन्याचा किती रुपयांचा हप्ता येणार आणि कोणत्या तारखेला येणार, तर यासाठी सर्वप्रथम महिलांसाठी आनंदाची बातमी की या येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु तो फक्त 1,500 रुपयाचा जमा होणार आहे, कारण की अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीच्या वाढीबाबत तरतूद राज्य सरकारने केली नाही। या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणार आहे आणि ही 2100 रुपयाची तरतूद झाल्याच्या नंतर 2100 रुपये महिना महिलांना चालू होणार आहे। त्यामुळे ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्य सरकार या अर्थसंकल्पामध्ये निधीच्या वाढीबाबत तरतूद करू शकतं। यामध्ये आपण जर पाहायला गेलं ज्या महिलांची केवायसी झालेली आहे अशा महिलांना पात्र ठेवलेलं आहे। एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा कमी महिला असतील, 2 असतील तरी चालतील, 2 पेक्षा अधिक असतील तर त्यांना अपात्र केलेलं आहे, किंवा त्या कुटुंबातील उत्पादन 12 लाखापेक्षा अधिक असेल किंवा इतर कार असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर अशा कुटुंबांना अपात्र केलेलं आहे किंवा अशा महिलांना अपात्र केलेलं आहे। ज्या ओरिजिनल लाभार्थी आहेत तर त्या 1,90,00,000 महिला पात्र आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा केलेले आहेत। बऱ्याच साऱ्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये, त्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण सुरू आहे। बऱ्याच साऱ्या महिलांनी केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वाटप झालेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला केवायसी करून घेणं बंधनकारक आहे आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येणार नाही। याचबरोबर दुसरी अशी अपडेट आहे की ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात किंवा ज्या महिलांच्या नावावरती ऑलरेडी जमीन आहे त्या महिलांना पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत महिन्याला 1,000 रुपये दिले जातात। पीएम किसान अंतर्गत 500 रुपये महिना आणि नमो शेतकरी अंतर्गत 500 रुपये महिना, आणि आता लाडक्या बहिणी अंतर्गत 500 रुपये महिना दिला जातोय, म्हणजे एकूण 1,500 रुपयाचा बरोबरी त्या महिलांना केली जात आहे। त्यामुळे ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा जो काही लाडक्या बहिणीचा जो 500 रुपयाचा त्यांचा हप्ता होता तर तो सुद्धा जमा झालेला आहे
आणि फेब्रुवारीचा महिना सुद्धा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील हा लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे राज्यातील या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून अशी सध्या न्यूज समोर येत आहे की महिलांच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करू शकतं। तर मातांनो आणि बहिणींनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।